तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण काहीतरी नवीन बनवणार आहे, ते पण एअर फ्रायर मध्ये. तुम्ही बघू शकता इथे आपल्या मित्राचा एअर फ्रायर आहे, जो की प्रेस्टिजचा आहे. आणि हा जो एअर फ्रायर तो 6.5 लिटरचा आहे समथिंग. आणि आज आपण बनवणार आहे ब्रेड पिझ्झा. तर आपण इथे ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी ब्रिटानियाचा होल व्हीट ब्रेड यूज करणार आहेत. आणि बाकी जे सामग्री आहे ते आहे पिझ्झा सॉस, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, चीज क्यूब, मोझरेला, रेड आणि येल्लो कॅप्सिकम, कॉर्न, पनीर यांचा काही मिक्सचर करून आपण आज ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत. आपण पहिला याची सगळ्याची कटिंग करून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो याचं मिक्सचर करून. चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं सगळं कटिंग करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे कॉर्न आहेत. कॉर्न तर पहिल्यापासून आपण हे केलेले. तर बाकीचं कॅप्सिकम आहे ते कटिंग करून झालेलं आहेत. पनीरसुद्धा कटिंग करून झालेलं आहे. आता आपण याचा मिक्सचर बनवूया. पनीर जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये नंतर जेव्हा आपण हे फिलिंग बनवणार, फिलिंग ब्रेडवर टाकणार, त्यानंतर आपल्याला टॉपिंग सारखं पनीर त्याच्यावर ॲड करायचं आहे. चला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला सध्या भांडं छोटं पडतं आहे म्हणून आपण या कढईमध्ये घेतो आहे. तर याच्यामध्ये आपल्याला नीट मिक्स करता येणार. ठीक आहे. तर कॉर्न आपण थोडं अर्धाच कॉर्न घेऊया. जर आपल्याला परत लागला तर आपण पुन्हा एकदा घेऊ शकतो. आणि आता आपण याच्यामध्ये मिक्स करूया मेयोनीज. बस. तर आता आपण याच्यामध्ये टाकूया ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स. थोडं मिक्स करून घेऊया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये गोष्टी ॲड करू शकतात. तर मला थोडेसे चिली फ्लेक्स कमी वाटतात त्यामध्ये, तर मी आता चिली फ्लेक्स ह्यामध्ये ॲड करतो थोडेसे अजून. थोडा आपण स्पायसी बनवूया कारण आमच्या घरात सगळ्यांना स्पायसी आवडते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात की आपलं हे सगळं काही मिक्स करून झालेलं आहे. आणि आता आपण पुढच्या आपल्या प्रोसेसला सुरुवात करूया. आणि आता आपल्याला करायचं आहे, जेव्हा पण तुम्ही कधी एअर फ्रायर यूज करत असतील तर एअर फ्रायर पहिला थोडा हीट करून घ्या 2-5 मिनटं. कारण जेव्हा तुम्ही त्यावर गोष्टी ठेवतात त्यानंतर ते गोष्टी चिपकत नाही त्याला जास्त. तर आता आपण एअर फ्रायर थोडा गरम करून घेऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकतात की आपली ब्रेडची कटिंग झालेली आहे. तर असे हाफ ब्रेड आपण कटिंग केलेले आहेत. तर आता याच्यावर आपण स्टफिंग हे करायला सुरुवात करूया. अशा प्रकारे आपलं स्टफिंग याच्यावर ॲड करून झालेलं आहे. आता आपण याच्यावर थोडे पनीर ॲड करूया. याच्यामध्ये तुम्हाला जर पिझ्झा बनवायचा असेल तर नॉर्मली तुम्ही टायमर याच्यामध्ये 180चा तुम्हाला लावायला लागणार. आणि जो टायमिंग आहे तो मिनिमम 6 मिनटं ठेवा तुम्ही. तिला बोलला मी मोझरेलाचे चीज क्यूब बनव, तिने बनवलेत चीज क्यूब बनवलेत परत. तर आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये मोझरेला चीज. आपण सगळ्या याच्यावर थोडं टाकूया. मग आपण एक वेगळी तरकीब लावूया, एक काढूया. तर आता आपण हे ऑन करूया. आपण हे आता स्टार्ट केलेलं आहे. मला इथून दिसतंय ना एकदम क्रिस्पीनेस आलेला असं वाटतंय. आणि 3 मिनटं बाकी आहेत.
आणि गौरी एकदम खुश झालेली आहे, चीज मेल्ट झालेलं असे बोलतंय. हा गौरी काय बोलतंय? नाही अजून 3 मिनिटं बाकी आहेत. नाही अजून बाकी आहेत, 3 मिनिटं बाकी आहेत. गौरी काय वाटतं गौरी तुला? हो ब्रेड पिझ्झा खाऊया. वा हे बघा आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. हो हो आता फक्त टेस्ट करून बघायचं आहे. हा चला मग इथून आपण आता काढूया हे आणि टेस्ट करून बघूया कसं झालेलं आहे ते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे पकड ना बाबा, अशा प्रकारे आपले हे पिझ्झा ब्रेड बनून झालेले आहेत. आणि सध्या घरात कोणी नाही आहे ट्राय करण्यासाठी, भारतीज किचनला लय भाव लागतो, तर आपणच ट्राय करूया बघूया. आणि आपल्याला याच्यामध्ये लास्टचं जे चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो टाकायचे जे नेहमी आपण पिझ्झा खाताना टाकतो. मस्त आलेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर काय करायचं? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. तर चला भेटूया असंच एक नवीन व्हिडिओमध्ये आणि एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आम्ही आमचं सगळं खाऊन घेतो. चला बाय बाय.